तुझे व्हिडिओ आम्ही बघतो, पण आम्हाला व्हिडिओ बघतो, आम्हाला छान वाटतं, मजा वाटते आणि आम्ही वजन कमी केल्यासारखं वाटतं, पण वजन काय आम्ही कमी करायला सुरुवात करत नाही. अशा तुमच्या कमेंट येतात आणि असं आम्हाला काहीतरी सांग, की ज्याच्यामुळे आम्ही इन्स्पायर होऊ आणि आम्हाला थोड्याच दिवसासाठी असं काहीतरी तू खाल्लेल्या गोष्टी सांग. असं तुम्ही मला कमेंट केलंय, बरोबर? प्रॉपर सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त 7 डेजचं चॅलेंज घ्यायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर रेकॉर्डिंग दिसत असेल, माझं सुरुवातीला वजन किती होतं आणि 15 ते 20 दिवसामध्ये मी किती वजन कमी केलं आणि त्याच्या आधी सुद्धा मी 16 किलो वेट लॉस केलेला आहे. आता 7 दिवसाचं अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं मी खाते, तसं मी तुम्हाला प्लॅनिंग सांगणार आहे किंवा तुम्हाला त्याच्यात मी ऑप्शन्स पण देणार आहे. तुम्ही जे ऑप्शन्स देणार त्यातलं काहीही खाऊ शकता आणि कोणतंही असं स्ट्रिक्ट डाएट नाही किंवा एकदम रिच फूड किंवा असं सेलिब्रिटी लोकं हेच खातात, घासपूस असलं पण नाही. आपल्या घरामध्ये जे बनतं त्याच्यातूनच मी माझा वेट लॉस केलेला आहे. तेच पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन ऑलरेडी मी शेअर करते, पण तुम्हाला मी 7 दिवसाचं चॅलेंज देणार आहे. हे 7 दिवसाचं चॅलेंज जर तुम्ही एक्सेप्ट करणार असाल, तर तुम्ही हो, मी एक्सेप्ट करणार आहे किंवा हो, मी करणार आहे असं कमेंट करा आणि 7 दिवस हे फॉलो करून बघा. 7 दिवसामध्ये नाही म्हणलं तरी तुमचं पाऊण किलो किंवा 700 ते 800 ग्रॅम वजन कमी होऊ शकतं. एखाद्याचं वजन जर आधीपासून खूप जास्त असेल, तर त्याचं जास्त कमी होतं. कारण सुरुवातीला वॉटर वेट असतं. 1 किलो, सव्वा किलो सुद्धा कमी होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी सांगितलेला प्लॅन फॉलो करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायची, शांत झोप. दिवसभरामध्ये शरीराला लागतं तेवढं पाणी पिणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी 45 मिनिट, जास्तीत जास्त 1.5 तास, 2 तास तुम्हाला जमेल एवढं चालायचंय. कारण शरीर ॲक्टिव्ह असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आणि चौथी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवायचंय. एक दिवस केलं, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी केलं, चौथ्या दिवशी नाही. सातत्य ठेवायचंय. असं वेगळं आपल्याला काही करायचं नाही किंवा मीही असं काही वेगळं केलेलं नाहीये. जे तुम्ही खाता तेच मी खाते. माझ्या घरात तेच चालतं. तेच खाऊन मी वजन कमी केलंय. सगळ्यात सुरुवात. एका दिवसाचा प्लॅन सांगणार आहे म्हणजे मी कसं खाते, टायमिंग सकट तुम्हाला. ते तुम्ही 7 दिवस फॉलो करून बघा. बघा तुमच्या वजनामध्ये किती फरक पडतोय आणि जाता-जाता व्हिडिओ आवडल्या तर जाता-जाता आपल्या मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा आणि मी करणार आहे अशी ज्यांना करायचे त्यांनी कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी प्यायचं. सकाळी उठल्या-उठल्या. आता तुम्ही म्हणाल, "ताई तू किती वाजता उठते? आम्ही त्याच वेळेला उठलं पाहिजे का?" नाही. ज्याचं त्याचं रुटीन असतं. कुणाच्या नवऱ्याचं ऑफिस 7:00ला असतं, कुणाच्या पोरांची शाळा 8 वाजता असते, कुणाचं काय असतं. बरोबर? आपल्या हिशोबाने आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा. आदल्या रात्रीचं जेवण ज्या वेळेला झालेलं आहे, आदल्या रात्रीचं जेवण जर तुमचं 9 वाजता झालेलं असेल, तर 9 वाजताच नाश्ता करायचा आहे. 9च्या पुढं म्हणजे. आदल्या रात्रीचं जेवण 7 वाजता झालं असेल, तर 7च्या पुढं नाश्ता करायचा आहे. बरोबर? म्हणजे 12 तासाचं आपलं इंटरमिटंट फास्टिंग होतं. आता सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी प्यायचंय. एक 10 ते 15 मिनिटांनं ब्रश केल्यानंतर हर्बल टी घ्यायचा आहे. तुम्हाला हर्बल टी घ्या किंवा वेट लॉस पावडर घ्या. काहीही एकच घ्यायचंय. तुम्हाला कन्फ्युजन होतंय ना, आपल्याला बॉडीतला कचरा काढण्यासाठी यातलं काहीही डिटॉक्स वॉटर असो, हर्बल टी असो, वेट लॉस पावडर असो, ह्यातलं काही पण एकच घ्यायचंय, सगळं नाही. एक दिवस वेट लॉस पावडर घेतली, एक दिवस हर्बल टी घेतला, एक दिवस डिटॉक्स वॉटर घेतला, एक दिवस दिवसभरासाठी पाणी तयार करून ठेवलं. कसंही शरीराला आपल्या सगळ्याची सवय पाहिजे. झालं. आता नाश्त्याचं टायमिंग कधी? आदल्या रात्री जेवल्यानंतरचं 12 तासांच्या नंतर नाश्ता. 9ला जेवलं असेल तर 9, 9:30ला नाश्ता. त्या नाश्त्यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होतं, की असं नाश्त्यात काय खायचं, की ज्यानं वेट लॉस होतो. शरीरामध्ये प्रोटीन गेले ना, प्रोटीन पचवायला आपल्या कॅलरी जळतात. आपलं फॅट जाळलं जातं, चरबी जाळली जाते. म्हणून ताटामध्ये प्रोटीन आलं पाहिजे. आता प्रोटीन म्हणजे असं नाही, की जे प्युअर व्हेज आहेत, अंडी, मटणच आलं पाहिजे. अंडी, मटण खातात त्यांनी 2 अंडी खाल्ली तरी चालतात किंवा नॉन-व्हेज खाल्लं तरी चालतं. 50 ग्रॅम, 100 ग्रॅम दिवसभरामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. दिवसभरामध्ये आपल्या वजन गुणिले 0.8 70 किलो वजन असेल तर 56 ग्रॅम प्रोटीन आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. बरोबर? दिवसभरामध्ये कॅल्क्युलेट करून डाळीत प्रोटीन, गव्हात प्रोटीन, चपातीत प्रोटीन, भाकरीत प्रोटीन सगळ्यात प्रोटीन असतं.
आपण फक्त त्याच गोष्टींना खूप मोठं करून ठेवलंय की ह्यातच प्रोटीन असतं. भातात सुद्धा प्रोटीन असतं बरं का. आता नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे सॉरी वेगवेगळे स्प्राउट घेऊ शकता तुम्ही. मूग आहे, हिरवे मूग सगळ्यात बेस्ट. उडदामध्ये प्रोटीन आहे. उडदामध्ये तुम्ही काय करू शकता, उडीद वडी करू शकता, इडली करू शकता, डोसा करू शकता. तुम्ही तर माझ्या ह्याच्यामध्ये बघता मी सगळे डोसेच खाते बरोबर. सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारची कडधान्य हे सगळं प्रोटीनमध्ये येतं. तुम्हाला स्प्राउट आवडत नसेल, तुम्ही त्याचं धिरडं बनवू शकता. रात्रभर भिजत ठेवायचं, सकाळी हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर, मीठ टाकून मिक्सरला बारीक करायचं. त्याचा मस्तपैकी डोसा करायचा आणि अर्धा वाटी 100 ग्रॅम दही म्हणजे अर्धा वाटी दह्याबरोबर चावून चावून शांतपणे खायचं. त्याच्याबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाश्ता असो वा जेवण असो वा काही असो, पाणी तेवढं त्याच्याबरोबर प्यायचं नाही. ठसका लागला तर एक थोडंसं घोटभर पाणी प्यायचं. पण नाश्ता करताना पाणी प्यायचं ना, जेवताना अर्धा तास आधी किंवा अर्धा तास नंतर असंच पाणी प्यायचं. आता नाश्त्यामध्ये अजून ऑप्शन तुम्हाला जर सांगायचे झाले ना, तर ओट्सच्या रेसिपी तुम्ही खूप सगळेजण म्हणत असतात. आता जे मसालावाले ओट्स असतात ना विकायला, ते कधीच आणायचे नाहीत. प्लेन ओट्स दुकानामध्ये मिळतात. आपल्या त्याच्या पण खूप रेसिपीज आहे शॉर्टमध्ये. प्लेनवाले ओट्स आणायचे. अगदी थोड्याशा तेलामध्ये त्याच्यामध्ये भाज्या वगैरे चिरून टाकायच्या, मसाला, तिखट, मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते ओट्स शिजवून 2 मिनिटामध्ये ओट्स तयार होतात. पण ओट्स किती खायचे माहिती आहे का? एक बाउल भरला पाहिजे. 100 ग्रॅम वगैरे ओट्स. ॲक्चुअली ते गच्च होतं आपल्याला पोटाला आणि मला ओट्स आवडत नाहीत बरं का. त्यामुळे मला माझ्या डाएटमध्ये तुम्हाला कधी ओट्स दिसले नसतील, कधीतरी दिसले असतील. मला ओट्स आवडतच नाही. मी घरात नॉर्मली जे मिळतं ना, ते सगळं खाते. मग स्प्राउट असो, मुगाचं धिरडं असो, मटकी असो. मटकी चांगली लागते बरं का. म्हणजे माझा अनुभव आहे. मटकी चांगली लागते. आपल्या छोलेची टिक्की छान बनते. छोले घ्यायचे मस्तपैकी कांदा, तिखट, मीठ मस्तपैकी त्याच्या टिक्क्या बनवायच्या मॅश करून आणि हे करायचं, काय म्हणतात टिक्क्या करायच्या अगदी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचं अगदी नाही का थोडंसं दह्याबरोबर, आपल्या चिंचेच्या कोळाबरोबर एक नंबर लागतं. खूप असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करत राहायचं नाही का. आता दुपारचं जेवण करायचं बरोबर, पण त्या दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा दुपारच्या जेवणानंतर ग्रीन टी मी कंपल्सरी घेते. तुम्ही पण माझ्या व्हिडिओमध्ये बघता. तर ती ग्रीन टी तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घ्या, पण मी माझं रुटीन सांगते. मी ग्रीन टी घेते. पण ती ग्रीन टी घ्यायची आणि अर्ध्या तासाने जेवायला घ्यायचं. आता जेवणामध्ये मी नॉर्मली हिरवी भाजी म्हणजे बाजाराची भाजी मिळते ना गवारी, फ्लॉवर, ती हिरवी भाजी, त्याला मी हिरवी भाजी म्हणते किंवा आपली पालक, कोथिंबीर अशी असेल ना तरी चालतं. आता सीझननुसार ज्या भाज्या असतात, त्या भाज्या बाजारामध्ये विकायला असतात. तशी भाजी, त्या भाजीमध्ये डाळ घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे कडधान्यांची उसळ असेल, तर डाळ घेण्याची पण काही गरज नाही. मी स्वतः मला 1.25 भाकरी लागते. तेवढी भाकरी म्हणजे 1 भाकरी आणि अजून चतकोर भाकरी मी खाते. त्याच्याबरोबर बाउल भरून सलाद घ्यायचे. खूप जणांना सलाद आवडत नाही, तर तुम्ही कोशिंबीर करून खाऊ शकता. कारण खूप कमेंट येतात, सलाद अजिबात आवडत नाही. काकडी, कांदा, गाजर मस्तपैकी चिरायचं किंवा चालत बोलत गाजर जरी खाऊन टाकलं ना तरी चालतं. आणि काकडी आणि कांद्याची आपली कोशिंबीर बनवायची. बरोबर? काकडी आणि कांद्याची कोशिंबीर करायची, पण त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही. साखर नाही टाकायची. मध टाकू शकता तुम्ही. जसं प्रेग्नन्सीमध्ये नाही, आपण पंचामृत वगैरे बनवतो ना, त्यात साखर टाकतो. गूळ टाकला तरी चालेल, पण साखर नाही टाकायची. तशी कोशिंबीर खायची. आता त्याच्यानंतर खूप जण काय करतात, दुपारचं जेवण झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवतात. तसं नाही करायचं. जास्त जेवणामध्ये म्हणजे कमी गॅप पण नसावा आणि जास्त पण नसावा. म्हणजे असं पण नसावं, की 11ला जेवले आणि लगेच 1ला भूक लागली, असं नसावं. किंवा असं पण नसावं, की 11ला जेवलंय किंवा 12-1 वाजता जेवलंय आणि डायरेक्ट संध्याकाळी 9ला जेवणार नाही. मधी काहीतरी आपल्याला स्नॅक घ्यायचंय. आता स्नॅकमध्ये तुम्हाला मी ऑप्शन सांगते, माझं स्वतःचं. भेळ खाते मी. आपल्या लाह्या, त्याच्यात थोडासा फरसाणा टाकायचा. आता तुम्ही फरसाण्यामध्ये म्हणाल वजन वाढते, तर एवढं तेवढं चालतं. तोंडाला चव पण लागली पाहिजे. बरोबर आहे का? किंवा तुम्ही आपली पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता तेलामध्ये तळून छान तिखट मसाले वगैरे बारीक मिक्सरला करून तुम्ही सुद्धा त्याचं सुद्धा भडंग बनवू शकता किंवा भडंग बनवून ठेवू शकता. जर तुम्हाला शेव खायची नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे मखाने सुद्धा अनलिमिटेड खायचे नसतात. त्याचा सुद्धा शरीराला त्रास होतो. त्यामुळे मखाने नॉर्मली एक वाटी भरून
छोटीशी वाटी भरून एक 50 ग्रॅम वगैरे नाही बरं का, असं लोक 50 ग्रॅम, 100 ग्रॅम नाही. एक 20 ग्रॅम वगैरे बसतात, म्हणजे एक बाउल भरून बसावा एवढं. पण ते हलके असतात. पचायला जड असतात, पण असे दिसायला हलके असतात. ते जरी तिखट मिठामध्ये छान तुपामध्ये भाजले ना, मसाला, चाट मसाला वगैरे टाकून, तरी ते सुद्धा खूप छान लागतात. ते आहे. अजून तिसरा ऑप्शन म्हणजे जास्त करून माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघता फुटाणे. साधे फुटाणे. साधे असतात ना आपले भट्टीवरनं भाजून आणलेले फुटाणे. ते फुटाणे वाटीभर खायचे आणि ह्याच्याबरोबर घ्यायचा एक ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. विदाऊट शुगर मी घेते, तुम्ही बघितलेलं आहे. आता आली संध्याकाळची. संध्याकाळच्या वेळी नॉर्मली सगळी फॅमिली एकत्र असते. आपण राहतो फॅमिलीमध्ये. फॅमिलीमध्ये आपला आपण दाल खिचडी रोज करून खाऊ शकत नाही. खूप जण म्हणतात, की दाल खिचडीच खाते, जेवण स्किप करते. माझ्या ओपिनियननुसार म्हणजे मी कधीही माझ्या आयुष्यात संध्याकाळचं जेवण, दुपारचं जेवण असं कधीही स्किप केलेलं नाहीये. असं काही जरी झालं तरी आपल्याला खायला लागतं. बरोबर आहे की नाही? ज्याला खायला लागतं ना, त्यानं कधी पोटमारा करू नये. कशासाठी पोटमारा करायचं? उलट डबल वजन वाढतं. जेवढं आपण पोट मारतो ना, तेवढं वजन वाढतं. त्यामुळे संध्याकाळचं हलकं जेवणमध्ये आपली कोणतीही उसळ, चपाती, भाकरी, भात किंवा मसाले भात, दाल खिचडी, ज्याच्यामध्ये डाळ असावी, ज्याच्यामध्ये शेंगदाणे असावेत, ज्याच्यामध्ये कुठलं तरी कडधान्य असावं, पावट्याचा भात, वाटाण्याचा भात, बटाट्यामध्ये प्रोटीन आहे. माणसांनी त्याला खूप हे करून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जुनी लोकं जसं खात होते ना, तसंच खायचंय. फक्त आपल्याला जी भजी तळून खाण्याची सवय असते संध्याकाळी किंवा खीर खाण्याची सवय असते ना, ही आठवड्यातनं 1दा-2दा ठीक आहे. पण असं रोज-रोज नाही, की खीर प्यायलाच पाहिजे रोज किंवा हे गोड आणि तेलकट पदार्थ आहे ना, हे संध्याकाळी जास्त खाल्ल्यानंतर वजन वाढतं. फक्त ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असताना आपलं माइंड आहे ना, आपलं जे मन आहे ना, ते स्थिर पाहिजे. आपण व्हायबल नाही झालं पाहिजे. व्हायबल म्हणजे आज माझं वजन 70 दिसतंय. उद्या माझं एवढं खाऊन 70, मी एवढं पाळून 70-20 झालं. आता परत 70-10 वर आलं, परत वजन काट्यावर लक्ष द्यायचं नाही. कपड्यांवर लक्ष द्यायचं. कपडे लूज व्हायला लागले, आपल्याला हलकं वाटायला लागलं, आपल्याला कंबर चालून-चालून मोकळी झाल्यासारखी वाटायला लागली, आपल्या मांड्याला मांड्या चिकटायच्या बंद झाल्या. बरोबर आहे का नाही? आपल्याला चालताना आपली छाती हाताला लागायची बंद झाली. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला कळतात, की बाबा मी चालताना माझ्या मांडीला मांडी घासतीये. बरोबर आहे का नाही? मी हात हलवताना माझी छाती हातांना लागते. आपल्याला माहीत असतं आपल्याला काय होतंय किंवा मी खाली जेवायला बसल्यानंतर मला उठताना त्रास होतोय, माझं वजन वाढलंय, ह्या गोष्टीतून आपल्याला कळतं किंवा 4 पायऱ्या, 8 पायऱ्या, 4 मजली चढल्यानंतर, उतरल्यानंतर मला खूप धाप लागतीये. ह्याच्यावरून समजून घ्यायचं, की आपल्या शरीरामध्ये काहीतरी कमी आहे, आपलं वजन वाढलेलं आहे, आपण प्रोटीन व्यवस्थित घेत नाहीये, त्यामुळेच आपल्याला थकवा येतोय, आजारी पडल्यासारखं होतंय. ह्या गोष्टी तुम्ही फक्त 7 दिवस फॉलो करून बघा. त्याच्याबरोबर 45 मिनिट चालायचे. तुम्ही 7 दिवस फॉलो करून बघा. तुमच्या वजनामध्ये 100% 100% तुम्हाला हलकं वाटणार आहे. तुमच्या वजनामध्ये वजन काट्यावर मी काय सांगितलंय, लक्ष ठेवायचं नाही. आपल्याला कसं वाटतंय ते फील करायचं. वजन हाडाचं पण असतं. तुम्ही पण माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये बघता, की माझं कधी 20 ग्रॅम 200 ग्रॅम वाढतंय, कधी 300 ग्रॅम आत येतंय. ते नसतं. हाडाचं वजन असतं. कधी आपलं पोट साफ झालेलं असतं, कधी पोट साफ झालेलं नसतं. कधी आपण 2 ग्लास पाणी पिलेलं असतं, कधी आपण जेवण जास्त जेवलेलं असतं. त्याचं पण ते वजन पकडतं. आणि वजन जर क्लिअरली चेक करायचं असेल ना, तर सकाळचं पोट साफ झाल्यानंतर वजन चेक करायचंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी करणार आहे अशी कमेंट करा. बाकी थँक यू. बाय बाय.